students, in last video we have seen oscillation, oscillator, oscillatory motion. हे आपण पाहिलं होतं. या oscillation म्हणजे काय? The motion of pendulum starting from one extreme end. See here is a pendulum. The motion of pendulum, आता त्याची जी movement आहे ती starting from one extreme end, हा त्याचा extreme end आहे, from one extreme end to another extreme end and back to first extreme end is called one oscillation. See here, starting the motion of pendulum starting from one extreme end, तो त्याला पुश केल्यानंतर आपलं जे एक्स्ट्रीम एंडला तो जातो आणि तिथून पुन्हा जे त्याचं चालू होतं की स्टार्टिंग फ्रॉम वन एक्स्ट्रीम एंड टू अनादर एक्स्ट्रीम एंड, हा अनादर एक्स्ट्रीम एंड आहे त्याचा, अँड बॅक टू फर्स्ट एक्स्ट्रीम एंड is called one oscillation. Okay, and when an object repeats its motion after every fixed interval of time, the motion of the object is called oscillatory motion. आणि हे जे हलतं आहे याला म्हणायचं ऑस्किलेटर. ओके, असं आपण मागच्या वेळेला ऑस्किलेशन, ऑस्किलेटर आणि ऑस्किलेटरी मोशन हे आपण पाहिलं होतं. आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय हेही पाहिलं होतं. तर आता इथं ॲम्प्लिट्यूड हे लास्ट लाईनला दिलेलं आहे. इन द फिगर ए बी और ए सी इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑस्किलेशन. म्हणजे व्हायब्रेट होणारी कुठलीही गोष्ट, दिस इज नॉट अबाउट ओनली पेंडलम, कुठलीही गोष्ट जी व्हायब्रेट होत आहे ती जेव्हा इकडं व्हायब्रेट होत असताना त्याच्या मूळच्या त्याच्या फिक्स पॉईंटपासून इकडं व्हायब्रेट होते, ती जेवढ्या एक्स्ट्रीम पॉईंटला ती व्हायब्रेट होऊ शकेल त्या पॉईंटपासून जो सेंटर पॉईंट आहे त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. आणि परत तो इकडं झाला, इकडं व्हायब्रेट होताना दोन्ही साईडला व्हायब्रेट होणार. समजा जर ही स्ट्रिंग आहे असं मानलं तर ती व्हायब्रेट होताना दोन्ही साईडला होणार, आणि जर ती इकडं जेवढी व्हायब्रेट झाली तेवढीच इकडं व्हायब्रेट होणार. म्हणजे परत एकदा या सेंटर पॉईंटपासून जेवढी ह्या साईडला व्हायब्रेट झाली त्यालाही म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. तर आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला द पिरियड ऑफ ऑस्किलेशन अँड फ्रिक्वेन्सी. The time required by an oscillator to complete one oscillation is called the time period of oscillation. Oscillator. The time required by one oscillator to complete one oscillation म्हणजे B पासनं परत C ला येऊन परत A वर येऊन परत B ला येणं, ह्याच्यासाठी जेवढा पिरियड लागतोय त्याला म्हणायचं आहे की टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन अँड फ्रिक्वेन्सी. आता इथं आपल्याला दिलेलं आहे डिस्टन्स BACAB इज द टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन. द टाइम रिक्वायर्ड बाय द ऑस्किलेटर टू ट्रॅव्हल दिस डिस्टन्स फ्रॉम वेअर BACAB, एवढं ट्रॅव्हल करायला त्याला जेवढा टाइम लागतोय त्याला म्हणायचं आहे टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन. नॉट सो हार्ड, हे खूप इझी आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. आता द नंबर ऑफ ऑस्किलेशन कंप्लीटेड बाय अन ऑस्किलेटर इन 1 सेकंड इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑस्किलेशन. आता 1 सेकंडमध्ये किती वेळा तो असा करतो, पेंडलम असो किंवा व्हॉटेवर जे काही व्हायब्रेट होत आहे ते किती वेळेला असं मूव करतं, ऑस्किलेशन त्याचं किती वेळा होतं 1 सेकंडमध्ये, त्याला म्हणायचं आहे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी काढायचा साधा सोपा फॉर्म्युला त्यांनी इथं दिलेला आहे. टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन 1ला डिव्हाइड करायचं आहे टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशननी, म्हणजेच आपल्याला काय मिळू शकतं तर फ्रिक्वेन्सी मिळू शकते. याचा अर्थ काय तर समजा 10 सेकंद लागत आहेत, 10 सेकंद लागत असतील
जर पेंडलमला पॉइंट बी पासनं ए पासनं सी, पहिल्यांदा बी पासनं ए पासनं सी आणि परत सी नंतर ए नंतर बी एवढं यायला जर 10 सेकंद लागत असतील तर याची फ्रिक्वेन्सी कशी काढणार आहे आपण? आता हे 10 सेकंद म्हणजे काय आहे? तर हे आहे टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन. मग आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला इथे काय दिलेला आहे? 1 डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन, म्हणजेच किती? 1 डिवायडेड बाय 10 सेकंड्स, then it is 0.1 is the time period frequency of this particular oscillation. Okay, understood? Frequency is the number of oscillation occurring in 1 second. The unit of frequency is hertz. Hertz युनिट आहे आणि ते कसं डिनोट केलं जातं? तर HZ. आता इथं फ्रिक्वेन्सी सुद्धा N ने डिनोट केली जाते. टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन T वापरलं जातं त्याच्यासाठी, म्हणजे जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण N इज इक्वल टू 1/T असं लिहितो. तसंच हे द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स अशी आहे. 1 हर्ट्स मीन्स देर इज 1 ऑस्किलेशन इन 1 सेकंड. 100 हर्ट्स मीन्स 100 ऑस्किलेशन इन 1 सेकंड. ओके, आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला. इथं ट्राय दिस तुम्हाला एक घरात करायसाठी हे दिलेलं आहे, आपण हा नंतर पाहूया. हियर इज ऑल्सो experiment. Take a strong thread of sufficient length, tie a wood or metal bob to one of its end to make a pendulum. Measure the length of the thread in centimeters and make a note of it. Suspend the pendulum freely from the support. Now swing the pendulum and with the help of a stopwatch record how many seconds are required for 20 oscillation. Repeat this procedure 4 or 5 times. Decrease the length of pendulum by 10 centimeters every time. Record your observation in the following table. Deduct the time period of oscillation and the frequency of the pendulum by making use of the गिवन फॉर्म्युला. आता इथं तुम्हाला काय सांगितलं? एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलं. हे दोन्ही एकाच एक्सपेरिमेंटचे दोन हे आहेत की तुम्हाला एक पेंडलम तयार करायला सांगितलं. एक स्ट्रिंग घ्या, स्ट्रिंगचा अर्थ किंवा दोरी घ्या एक, आणि त्याला स्ट्रॉंग थ्रेड पण चालेल, एक जाड दोरा घ्या आणि त्याला खाली असं वजनदार काहीतरी बांधा. आता वजनदार काही असू शकतं, ज्याला बांधणं शक्य आहे असं काहीतरी मेटलचं तुम्ही त्याला खाली बांधा आणि त्याचा पेंडलम सारखा एक उपयोग करायचा आहे आपल्याला. तर तो पेंडलमचा पहिल्यांदा काय करायचं आहे, तर एका ठराविक लेंथचं घ्यायचं आहे ऑस्किलेटर, आणि मग त्याची पहिल्यांदा तुम्ही स्टॉपवॉचच्या हेल्पनी त्याची ऑस्किलेशनला किती टाइम लागतोय ते काढायचं आहे. मग टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन ते इथं लिहायचं आहे, टी किती आहे ते, आणि मग फ्रिक्वेन्सी काढायची आहे त्याची. आता तुम्हाला टी म्हणजे काय कळलेलं आहे? टी म्हणजे काय, तर ह्या बी पासनं सी पर्यंत, परत सी पासनं बी पर्यंत यायला जेवढा वेळ लागणार आहे त्याला म्हणायचं आहे हे टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन. तर तो स्टॉपवॉचच्या हेल्पनी काढायचा आणि हे असं टेबल करून ते फक्त इथं काय करायचं आहे, लेंथ ऑफ द ऑस्किलेटर म्हणजे जो तुम्ही स्ट्रॉंग थ्रेड वापराल किंवा सम काइंड ऑफ दोरी, जर दोरी वापरली तर त्याची लेंथ थोडी थोडी कमी करत जायचं आहे, काही सेंटीमीटर 10 सेंटीमीटरनी कमी करत करत जायचं आहे. आणि प्रत्येक वेळेला त्याचा किती येतोय, टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन किती येतोय आणि फ्रिक्वेन्सी किती येतोय ते ऑब्झर्व करून इथं राईट करायचं आहे. आता जर तुम्हाला सांगितलं की टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन हा त्याच्या लेंथनुसार कमी कमी होत जातो,
तर ते तुम्हाला जर तुम्ही एक्सपेरिमेंट करायला लागलात तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की जसं जसं आपण कमी कमी करू लेंथ तसं तसं तुम्ही पाहिलं असेल की मोठे झोके छोटे झोके असतात ते असा एकदा त्याला मोशन दिली की ते काही वेळाने हळूहळू हळूहळू थांबतो. तेच जर खूप मोठं झाडाला बांधलेला झोका जर कोणी पाहिला असेल तर त्याला जर पुश केलं तर त्याला थांबायला खूप वेळ लागतो, कारण त्याचं टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशनच खूप असतो की तो इकडून परत इकडं जाऊन परत इकडं येण्याचा पिरियडच त्याचा खूप मोठा असतो. त्यामुळं एकंदरीतच तो खूप जास्त वेळ असा झुलत राहतो. तर हे यातून तुम्हाला लक्षात येईल. ह्या जर शक्य झालं तर आपण क्लासमध्ये हे करूया. पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की लेंथ ऑफ द पेंडलम सेम ठेवायचं आहे आणि ॲम्प्लिट्यूड कमी करायचा आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे परत एकदा ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय तर A to B आणि A to C हे जे लेंथ आहे याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. तर आता इथं काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा पेंडलम तयार कराल तेव्हा हाताने ओढायचा एका बाजूला परत सोडायचा, असं पहिल्यांदा स्मॉल एकदम छोटंसं अंतर घ्यायचं सोडायचा, पुन्हा लिटिल लार्जर असं त्याच्यातला ॲम्प्लिट्यूड वाढवत वाढवत जायचं आहे आणि मग त्याला किती टाइम पिरियड ऑफ ऑस्किलेशन किती होतोय ते काउंट करून इथं राईट करायचं आहे. अशा पद्धतीने हे 2 टेबल तुम्ही एक्सपेरिमेंट म्हणून घरात करू शकता. ओके, नाव सी द नेक्स्ट टॉपिक, हाय अँड लो पिच ऑफ साऊंड. तर आता पिच म्हणजे काय तर असं आपण म्हणू शकतो की स्ट्रॉंग आवाज. हाय म्हणजे एकदम स्ट्रॉंग आवाज आणि लो पिच म्हणजे एकदम सॉफ्ट आवाज, खालचा हळू आवाज एकदम. तर आता हे आपण पाहूया की आता हे पिच कशावर डिपेंड असतं, हाय किंवा लो पिच म्हणजे आवाज मोठा येणं किंवा बारीक येणं हे कशावर डिपेंड असतं तर जे टेन्शन असतं ते. आता टेन्शन म्हणजे मला टेन्शन आलंय, मला एक्झामचं टेन्शन आलंय ते टेन्शन नाही, तर जे काही व्हायब्रेट जे होणार आहे त्याला दोन्ही साईडनं जेवढं टेन्शन. आता इथं दाखवलेलं आहे एक एक्झाम्पल. इथे एक स्ट्रिंग अशी वायर लावलेली आहे आणि वूडच्या दोन्ही एंडला त्याला बांधलेलं आहे. आता ते जर खूप टाईट बांधलेलं असेल तर त्याच्यातनं जो साऊंड निघणार आहे म्हणजेच व्हेन टेन्शन इन द वायर इज इन्क्रीज्ड, जेव्हा तो जास्त टेन्शननी जास्त ओढून बांधलेला असेल द फ्रिक्वेन्सी इज सीन टू इन्क्रीज, त्याची फ्रिक्वेन्सी ही जास्त असणार आहे. अँड व्हेन इट इज रिड्यूस्ड फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो सीन टू डिक्रीज. वी ऑल्सो परसीव अ डिफरन्स इन साऊंड जनरेटेड. व्हेन द टेन्शन इज इन्क्रीज्ड द रिझल्टिंग साऊंड इज shriller, and when the tension is reduced the sound is also less shrill. तर श्रील म्हणजे काय तर कर्कश. तर याचा सरळ अर्थ काय होतो की अप्लाइंग जेव्हा स्ट्रिंग्स ज्या असतात, ज्या तारा असतात, जे आपण गिटारच्या वगैरे पाहतो ज्या तारा असतात त्या ॲडजस्ट केल्या जातात कशासाठी तर त्याच्यावरचं टेन्शन कमी जास्त करण्यासाठी. टेन्शन याचा अर्थ काय तर ताणलं गेलं पाहिजे, जेवढं जास्त ताणलं जाईल तेवढा त्याचा पिच जो असतो तो वाढतो. आता त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. इथं मी एक रबर बँड आहे, हे स्टील प्लेटला इथं मी हे केलेलं आहे. तर इथं तुम्हाला साऊंड ऐकायला येतोय का पाहायचा. आता तुम्ही हा जो साऊंड ऐकला हे नॉर्मल टेन्शन आहे. आता हे टेन्शन जर आपण याच्यात वाढवायचं म्हटलं तर इथं मी एक काडेपेटी आहे त्यांनी किंवा असं हातानेही असं त्याला ताणलंय. आता आवाज चेंज झालाय का हे आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहाल की आवाज चेंज झालेला आहे. त्याचा अजून जर ताणलं तर याचाच अर्थ काय तर टेन्शनमुळे त्याचा पिच हाय किंवा लो होतो. म्हणजे सरळ सरळ असं म्हणता येईल की अप्लाइंग टू मच टेन्शन
to a string tightly can raise it to the pitch of the नेक्स्ट नोट. म्हणजे जेवढं आपण ताणलं जाऊ तेवढं त्याचं पिच रेज होतं, पिच हाय होत जातं. अँड लुजनिंग इट म्हणजे ते जर लूज केल्या, जर ते तारा लूज केल्या तर काय होतं, लुजनिंग इट कॅन इझिली लोअर इट. जर तारा लूज केल्या तर पिच असतं ते लो पिचला येतं. साऊंड जो साऊंड असतो तो लो पिचला येतो. अँड इन्क्रीजिंग द टेन्शन कॅन रेज द पिच. ओके, आता हे कळलं तुम्हाला. याच्यातनं हाय आणि लो पिच म्हणजे काय, तर आवाजातला थोडाफार बदल जो कर्कशपणा आहे तो हाय पिच म्हणता येतं आणि तो वाढतो. आता हाय पिचचे काही एक्झाम्पल्स आहेत, आपल्याला काय सांगता येतील, तर बास ड्रम, जो बांबूचा ड्रम बनवलेला असतो तो हाय पिच साऊंड असं म्हणता येईल, कारण तो खूप टाईटली असा बांधलेला असतो, त्याला हाय पिच म्हणतात. पुन्हा मॅन्स डीप व्हॉइस, जेव्हा मुलांच्या काही वर्षानंतर 15-16 वर्षानंतर मुलांचा आवाज बदलतो आणि त्याच जो पुरुषाचा आवाज असतो तो म्हणतात, तो लो पिच मधला आवाज म्हणता येईल. बास ड्रम आणि मॅन्स डीप व्हॉइस हा लो पिच मधला आहे. सॉरी, मी पहिल्यांदा हाय पिच म्हणाले, बट दॅट इज लो पिच साऊंड. आणि त्याच्यानंतर व्हिसल आणि चाइल्ड्स व्हॉइस, म्हणजे जसं मुलांचा आवाज असतो, अगदी लहान मुलांपासून साधारण तुमच्या वयापर्यंत मुलांचा जो आवाज असतो तो हा हाय फ्रिक्वेन्सी साऊंड असतो असं म्हणता येईल. ओके, हे झाले एक्झाम्पल्स. नाव नेक्स्ट टॉपिक इज इंटेन्सिटी ऑफ साऊंड, साऊंड लेवल. तर याच्यामध्ये काय आहे, लाऊडनेस और सॉफ्टनेस of sound is indicated by two terms, namely intensity of sound and sound level. Sound level is the intensity of sound as perceived by our ear. आता हे sound level काय आहे, तर काही वेळेला काय होत असतं की आपण जर कुठलं तरी शांत अरिजित सिंगचं गाणं जर ऐकत असू तर आपल्या स्पीकरचा व्हॉल्यूम अगदी 100% असला, एकदम हाय लेवलचा असला तरी आपले कान ऐकू शकतात, आपण ते एन्जॉय करू शकतो. तेच काही म्युझिक असं असतं धडाम 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 वाजणारं, त्याचा जर 50% जरी साऊंड गेला तरी तो आपल्याला सहन होत नाही, आपण लगेच म्हणतो ते सहन होत नाही, डोक्याला आवाज कमी कर असं आपण म्हणतो. तर ह्यामध्ये हे इंटेन्सिटी आहे, हे आहे इंटेन्सिटी ऑफ साऊंड. म्हणजेच ते जे व्हायब्रेशन होत असतं, जेव्हा शांत गाणं असतं तेव्हा स्पीकरमध्ये जे व्हायब्रेशन्स होत असतात ते खूप लो असतात, एकदम कमी होत असतात. म्हणजे त्याचा काय कमी असतो, तर जे आपण पाहिलं ॲम्प्लिट्यूड म्हणतात तो लो असतो. आणि जेव्हा धडाम धडाम वाजणारं असं जास्त म्युझिकचं गाणं असतं त्याचा ॲम्प्लिट्यूड हा जास्त असतो, त्यामुळं ते आपल्याला सहन होत नाही आणि त्याचा आपल्याला जास्त व्हॉल्यूम, म्हणून ते इंटेन्सिटी त्याची जास्त आहे असं म्हणता येईल. आता द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स. आता मी म्हटल्याप्रमाणे जर सॉफ्ट गाणं असेल तर त्याचा व्हॉल्यूम असतो तो व्हायब्रेशन्स असतात ते कमी असतात, म्हणजे त्याचा ॲम्प्लिट्यूड सुद्धा कमी असतो. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, तर हे जे व्हायब्रेट होत असतं हे आपण मागच्या वेळेला पाहिलंय, हे डिस्टन्स कमी असतं. त्यामुळं आता त्याचं प्रपोर्शन सांगितलेलं आहे इथं. तर काय आहे प्रपोर्शन, त्यांनी सांगितलेले आहे द इंटेन्सिटी ऑफ साऊंड ऑफ प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. आता आपण कसं म्हणू शकतो, इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर, ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये इंटेन्सिटी साऊंडची असते. म्हणजे जर ॲम्प्लिट्यूड 2 असेल तर त्याचा
इंटेन्सिटी जर ॲम्प्लिट्यूड डबल केला तर इंटेन्सिटी ही त्याच्या स्क्वेअरमध्ये म्हणजे 4 टाइम्स इन्क्रीज होणार. तुम्हाला जर माहीत असेल तर जे टी व्हीवरती वगैरे पाहिलं असेल, डीजेज असतात पार्टीजमध्ये, जे डीजेज असतात ते, किंवा जे तुम्ही कदाचित प्रत्यक्ष सुद्धा पाहिले असतील, जे डीजे लावलेले असतात तिथे एक ॲम्प्लिफायर असतो, तिथं अशी बटणं असतात आणि ते ॲम्प्लिफायरमध्ये जर ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज केला ते व्हायब्रेशन्स वाढवण्यासाठी ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज करतात, अशी बटणं असतात वर खाली करायची. जर इन्क्रीज केला तर साऊंडची इंटेन्सिटी आपोआप वाढते, जास्त धडाम धडाम वाजायला लागतं. ते हे त्याच्यामुळेच की ॲम्प्लिफायर म्हणजे काय तर त्याच्यात ॲम्प्लिट्यूडच असतो आणि त्यामुळं साऊंड इंटेन्सिटी ही इन्क्रीज होत असते. त्यामुळं सरळ सरळ the intensity of sound is proportional to the square of the amplitude of vibrations. For example, if the amplitude is doubled, the intensity of sound become 4 times as much. मी आता सांगितलं त्याप्रमाणेच. आता the decibel is the unit for measuring sound level. It was named decibel in honor of the work of the scientist Alexander Graham Bell. आता ग्राहम बेलचा हा बी आहे तो इथं घेतलेला आहे डेसिबेलचा बी, DB. The magnitude of sound level decibels can deduced the intensity of the sound using the mathematical formula. When intensity of sound become 10 times the original, the sound level increases by 10 dB. तर हे डेसिबल एक युनिट आहे, हे मेजरिंग साऊंड लेवल मेजर करण्याचं एक युनिट आहे. आता इथं डेसिबल लेवल्स ऑफ सम कॉमन साऊंड्स, आपल्याला जे सराउंडिंगमध्ये आपल्या कॉमन साऊंड्स आहेत त्याचं हे डेसिबल लेवल इथं दिलेली आहे. बिगिनिंग ऑफ ऑडिबल साऊंड 0 dB. 0 dB पासून पुढचे साऊंड आपल्याला ऐकू शकतो आपण, ऑडिबल म्हणजे ऐकू शकतो. नॉर्मल ब्रीदिंग, आपण जे श्वास घेतो त्याचा जो आवाज असतो, सगळं शांत असेल तर आपल्या श्वासाचा सुद्धा आपल्याला आवाज येतो आणि तो किती डीबी असतो तर 10 dB डेसिबल म्हणायचं. 10 डेसिबल हा नॉर्मल ब्रीदिंगचा साऊंड असतो. मर्मरिंग फ्रॉम 5 meters अवे, मर्मरिंग याचा अर्थ पुटपुटणे, 5 मीटर अंतरावरती जर कोणी पुटपुटलं तर आपल्याला 30 dB साऊंड येतो. जर सगळं शांत असेल तरच तो आपल्याला ऐकू येतो. नॉर्मल कॉन्व्हर्सेशन, आता मी हे जे बोलते हे थोडंसं लाऊड आहे कारण तुम्हाला चांगलं रेकॉर्ड व्हावं आणि चांगलं ऐकू यावं यासाठी. पण नेहमी जेव्हा समोरासमोर आपण असतो तेव्हा जे नॉर्मल कॉन्व्हर्सेशन करतो बिटवीन 2 persons ते किती असतं तर 60 dB एवढं असतं, 60 डेसिबल्स. हेवी ट्रॅफिक, जेव्हा गाड्यांचे आवाज येत असतात, हॉर्न वाजवत असतात लोक, काही लोक बडबड करत असतात, शिव्या देत असतात, तेव्हा जे साऊंड क्रिएट होत असतो तो असतो 70 डेसिबल्स. आणि ऑर्डिनरी फॅक्टरीज, काही ऑर्डिनरी फॅक्टरीज असतात तिथं 80 डेसिबल्स एवढा साऊंड येत असतो. आणि जेट इंजिन असतं ते 130 डेसिबल्स एवढा त्याचा साऊंड असतो. स्टार्ट ऑफ इयर स्प्लिटिंग साऊंड 120 डेसिबल. Hearing is temporarily affected by sounds of frequency greater than 1000 Hz and level higher than 100 decibels. This can result in temporary deafness. Workers who work near aeroplane engine experience this. तर हे एवढे जास्त मोठे साऊंड जर आपण ऐकले तर आपण टेम्पररीली डिफनेस म्हणजे बहिरेपणा येण्याचे चान्सेस असतात. आणि एरोप्लेनच्या अंडर काम करणारे किंवा एरोप्लेनच्या इंजिनचं काम करणारे जे लोक असतात त्यांना ह्याचा एक्सपिरियन्स येत असतो. 100 डेसिबल्स किंवा 1000 हर्ट्ज एवढा, ह्याच्यापेक्षा जास्त जर साऊंड असेल तर आपल्याला टेम्पररी डिफनेस सुद्धा येऊ शकतो. नाव नेक्स्ट टॉपिक आहे
audible sounds, infrasonic sounds and ultrasonic sounds. This is the types of sounds. What would be the difference perceived between hearing only two people in the class talking to each other and all the children talking one another at same time? आता जेव्हा दोन स्टुडंट्सच आहेत स्कूलमध्ये आणि क्लासमध्ये, जेव्हा ते एकमेकांशी बोलत असतात तेव्हाचा आवाज आणि जेव्हा क्लासमध्ये बरेच स्टुडंट्स आहेत आणि ते सगळे एकमेकांशी बोलत आहेत तेव्हाचे आवाज, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो ते तुम्ही ऑब्झर्व करायचं. यूज युअर ब्रेन पॉवर. आता हा पुढचे टॉपिक आपण आता पाहणार आहोत. ऑडिबल साऊंड. Have you the frequency of sound audible to human being is between audible sound is between 20 hertz. 20 hertzच्या पेक्षा जास्त जो साऊंड असतो तो ह्युमन कॅन हिअर and it must be below 20,000 hertz. कमीत कमी 20 हर्ट्जचा साऊंड असतो तो ह्युमन कॅन हिअर अँड 20,000 हर्ट्जचा जो साऊंड असतो तो सुद्धा माणूस ऐकू शकतो. दुसरा प्रकार आहे इन्फ्रासोनिक साऊंड. इन्फ्रासोनिक. Infrasonic. Have you ever heard the sound of movement of our hand or of the movement of leaf falling from tree? आता जेव्हा झाडावरून पान तुटतं, कुठली गोष्ट तुटताना आवाज हा होतोच, तसंच झाडावरचं पान जेव्हा तुटतं तेव्हा सुद्धा आवाज होत असेल, पण तो ऐकतो का आपण? नाही, कारण तो आपण ऐकूच शकत नाही. दॅट इज इन्फ्रासोनिक साऊंड असतो तो कसा असतो? 20 हर्ट्ज पेक्षा लेसर असतो, कमी असतो. किंवा आपण म्हणू शकतो खूप फुलपाखरं उडत असतात, जेव्हा पोपट किंवा दुसरा कुठला पक्षी उडत असतो तेव्हा आपण त्याचे आवाज पंखाचा ऐकू शकतो. पण फुलपाखरू आपल्या जर कानापासून जरी उडत गेलं तरी आपल्याला आवाज येतो का? नाही. याचं कारणच ते आहे की त्याचाही इन्फ्रासोनिक असा साऊंड असतो आणि त्यामुळे तो आपण ऐकू शकत नाही. इन्फ्रासोनिक साऊंड हा कुठं कुठं यूज केला जातो? तर ह्युमन कॅनॉट हिअर साऊंड्स ऑफ फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्ज. In all above example, oscillation did take place, but no sound was heard. आणि infrasonic sound चा यूज जास्ती कुठं होत नाही. A sound with a frequency less than 20 hertz is called infrasonic sound. आता थर्ड टाइप जो आहे तो मात्र बऱ्याच ठिकाणी यूज केला जातो. अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंड हा 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा असतो आणि त्याला अल्ट्रा याचा अर्थच खूप जास्त. अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हणता येतं. ह्युमन बीइंग कॅनॉट हिअर सच साऊंड. हाऊएव्हर सम ॲनिमल्स फॉर एक्झाम्पल अ डॉग कॅन हिअर सच साऊंड्स. आता अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर हा बऱ्याच ठिकाणी केला जातो. रडार बद्दल तुम्ही ऐकलं असेल. आता इथं खाली एक आपल्याला एक्झाम्पल्सचं हे दिलेलं आहे. अल्ट्रासोनिक साऊंडचं युजेस दिलेले आहेत. टू क्लीन डेलिकेट ऑर्नामेंट्स अँड द टायनी पार्ट्स ऑफ वॉचेस. याच्यासाठी अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर केला जातो की डेलिकेट ऑर्नामेंट्स म्हणजे नाजूक दागिने आणि वॉचचे जे आतले काही टायनी पार्ट्स, अगदी छोटे पार्ट्स असतात, ते क्लिनिंगसाठी त्याचा यूज केला जातो. टू ऑब्झर्व इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. तुम्ही जर डॉक्टरकडे गेला आणि पोटात दुखतंय जर म्हटलं तर पोटाची हमखास सोनोग्राफी करायला सांगतात. आता सोनोग्राफी म्हणजे काय? तर अल्ट्रासोनिक साऊंडनीच त्याचं हे केलं जातं, ऑब्झर्वेशन केलं जातं आणि त्यालाच म्हणतात सोनोग्राफी. आणि थर्ड आहे टू डिटेक्ट ट्युमर्स इन ब्रेन. ब्रेनमधले ट्युमर्स सुद्धा
फाइंड आउट करण्यासाठी अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज केला जातो टू डिटेक्ट फॉल्ट्स इन मेटल. काही वेळेला मेटल्समध्ये इतके स्मॉल क्रॅक्स गेलेले असतात किंवा होल्स असतात की ते आपल्या नेकेड आईजने आपण पाहूच नाही शकत. मग ते फाइंड आउट करण्यासाठी अल्ट्रासोनिक साऊंड पास करतात. जर तो त्यातून पास होत असेल तर तिथं फॉल्ट आहेत हे त्यांना लक्षात येऊ शकतं. फिफ्थ वाला आहे इन रडार सिस्टीम. आता रडार सिस्टीम काय तर रेडिओ डिटेक्शन अँड रँगिंग. हे कशासाठी तर आपल्या देशाच्या काही हे असतात बॉर्डर्स असतात ज्याला हवाई सीमा म्हणतात. म्हणजे स्कायमध्ये सुद्धा आपल्या हवाई सीमा या ठरलेल्या असतात. तिथून आपण म्हणजे आपल्या देशाच्या वरती जी वरचं जे आभाळ आहे स्काय आहे तिथं सुद्धा इतर लोकांनी जर यायचं असेल तर त्याच्यासाठी काही रूल्स आहेत आणि ते ट्रॅफिक म्हटलं जातं. आता हे ट्रॅफिक सुद्धा त्या ट्रॅफिकचा जर रूल कोणी मोडला तर त्याच्यावर सुद्धा ॲक्शन घ्यावी लागते. आणि हे सगळं फाइंड आउट करण्यासाठी रडार सिस्टीम असते. रडारच्या अंडर जर समोर जर कोणी आलं तर त्यांनी रूल कसा हे केलाय ते समजू शकतं. तर ह्याच्यामध्ये रडार सिस्टीममध्ये ह्या अल्ट्रासोनिक साऊंडचाच यूज केला जातो टू किल सर्टन मायक्रोब्स अँड इन्सेक्ट्स. तुम्ही जर प्ले स्टोअरला गेला तर अनेक अल्ट्रासोनिक साऊंड्सच्या ॲप्लिकेशन्स मिळतात. आता ते खरे असतात का खोटे असतात मला माहीत नाही आहे, पण मी हे एकदा बघितलेलं होतं की उंदीर येऊ नये घरामध्ये किंवा कुठला पक्षी येऊ नये म्हणून अल्ट्रासोनिक साऊंड असलेले ॲप्लिकेशन्स आहेत की ॲप्लिकेशन घेतली आणि एकदा ऑन केलं की अल्ट्रासोनिक साऊंड घरात वाजत राहतात आणि किडे किंवा ह्या गोष्टी येत नसतात. तर ह्याच्यासाठी हे डास येत नाहीत, उंदीर येत नाहीत, ह्यासाठी अल्ट्रासोनिक साऊंड अशा पद्धतीनं वापरला जातो. 7th आहे सोनार, साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. इट इज यूज टू लोकेट द सीबेड ऑर द पोझिशन ऑफ शिप. आता जेव्हा शिप किंवा सबमरीन असतात, सबमरीनला जास्त यूज होतो याचा की त्या पाण्याखालीच असतात. म्हणून जो सी बेड म्हणता येईल म्हणजे पाण्याचा तळ आहे, जो समुद्राचा तळ आहे तो किती खाली आहे, आपण त्याच्यापाशी किती अंतरावर आलेलो आहे हे पाहण्यासाठी सुद्धा या अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज केला जातो. तर अशा पद्धतीने आपण आता ऑडिबल साऊंड, इन्फ्रासोनिक साऊंड आणि अल्ट्रासोनिक साऊंड पाहिलेले आहे. आता हा लेसन परत एकदा रीड करा आणि याचे एक्सरसाइज सॉल्व करा.